पाहुणे आता तालुका दिस तरी नाही पाऊस येऊ पूर येऊ भूकंप येऊ पर काय येऊ तरी गोपी शेटची तरी चालू रेल्वे स्वतः जाऊन कोणाचा आणतोय मग तरी चालू बाहेर बाहेर लोक तुला टकमाका बघून हसू राहिले नेमकी काय भानगड तुला भारी तरी कर अरे गोपी शेट काही तरी केली म्हणजे नादच कुळा भाऊ इथं लोकांचं काय सांगतो तू आख्या राज्यात जरी गेला ना तरी लोक तो बघून हात्या लोक पाकताच्या निवडतात गोपी शेटने तरी केली तू काय भारी तरी केली अरे भाऊ माझ्याकडून काय कपडे बिपडे झालेले नाही तिकडे तू तुझ्या बायकोची भांडण झाले असते त्यांच्याकडून झालेले असताना आणतात सत्तातले का वरून गोपी शेटच्या तरी नाव ठेवी तर निघित आजच्या पाण्याच्या काळात आजच्या लोकांकडे किंडायचे बोट जरी लावले झारटाला तरी बोटला पण आज तरी करतो मला नाव ठेवितो वाचलो झोप एवढा कडक उन्हाळा आहे तुला गरम नाही कष्ट जेव्हा पर्याय नाही पाहुणे तर तेच भांडवल येतो एकदम किरकोळ उन्हाळा याच्यापेक्षा कडक उन्हाळे पावले पावसाळ्यात सुद्धा उन्हाळे पाहिले गोप्या कुठे दिसणार पुढच्या वेळेस जर नाही जागरण नेलं ना जागरणाचं कर बंद सगळे लोक काम कर राहिले तुका तोंड बघा तो कामचे माई जेवणाचा टाइम झाला त्यामुळे बसलो होतो 5 मिनिटं फोन आला जेवण झालं का 4 वेळा बसतो परत फोन आला का तासभर तिकडे जातो हो मालक तुमच्या फक्त माझ्याकडे 2,000 रुपये तुम्ही 2,000 रुपये पुरतं बोला ऐक ना पण इथं तू 200 रुपये रोजाने तुला 50 वर्ष लागणार ते फेडायला हे लक्षात धर कारण तो आहे ना कट करणार आहे रोज तुझे 500 कट करीत जाणार तुमचं फार सावकाराच्या वरती झाले मला काय काम आहे पण मी जाणार आहे घरी निघून इटाराच बिटा बिटा काय रचणार नाही मी तुम्हाला आता सांगतोय थांब बघत असतो याक बघतो नाही जा काय करायची करा हा आलो संध्याकाळी येतो बर का पटापट हातूर का पुढल्या 5 वर्षात काम झालं पाहिजे पूर्ण सरपंच नगर मधला सगळ्यात भारी इंजिनियर बघितलाय तुमच्या बांधकामासाठी हा आम्हाला जर पगार दिला ना तरच आम्ही काम करणार नाही तर पळून जाणार सांगून ठेवतोय मला बायकोला साडी घेऊन द्यायची लवकरात लवकर पेमेंट करा आमचं इंजिनियर साहेब मग कसं चाललंय काम 5 वर्षात पूर्ण होईल 6व्या वर्षी राहिला येतात अरे काय म्हणला होता फरच्या पडले असते ना इथं इथं भितडी नाही प्लास्टर नाही अरे कोणी बधीर माणूस काय झाला ह्याला हाकल पाहिला अहो इंजिनियर साहेब हे बिल्डिंगचं कामच त्यांचं मी तर मध्यस्थी आहे मग त्याला लावणं करायला अरे तू तर म्हणला लयतात नाही इंजिनियर आहे असले इंजिनियर असतात वय ना संजमता ह्याला म्हणा तुझा तू कर हिदर तू पिन बस काम करी अहो इंजिनियर साहेब थांबा अहो सरपंच यांची मास्टर डिग्री झालेली इंजिनिअरिंग मध्ये अहो कायची डिग्री डिप्लोमा याच्यावाला आणि त्यातले 5 विषय उडाले त्याचे तुम्ही दोघं तुमचा पगार येस राहता अहो सरपंच साहेब तसं पण शिक्षणाव काय आहे अनुभव महत्वाचा यांनी 17 बिल्डिंग बांधल्या तपास नाही कुठं बांधल्यात पण काम नात केलंय अरे ते जाऊ दे 17 बिल्डिंगचं पण माझं कामाचं काय अहो विषय सोडून द्या 5-6 वर्ष आता काम नसतं तुमचं हा का आता तुमचा पगार 5 वर्षांनी आणि तुमची बिल्डिंग तर ह्या जन्मात झालीच अरे काय आहे दुधावाल्याने उगा दूध कमी दिलं रे आब्या नाही तर आज लय धंदा झाला असता क्वालिटी मेंटेन ठेवली ना गिराईक लांबून येतं पण तू कधी कडू कधी आंबाट त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ राहील भाऊ क्वालिटीचा विषय नको काढू तू क्वालिटी आहे काही चहा प्यायची अक्षरच्या बाहेर देशातून लोक माझ्या चहा प्यायला त्यातून तू खुशाल क्वालिटीचं बोलतो तो आबियाचा चहा पिण्यापेक्षा मी माझ्या घरचा चहा पितो आणि तो आबियाचा चहा आहे ना त्या बाहेरच्या लोकांना आपली लायकी नाही सांगा नाही ते चहा प्यायची आपल्या आधी उधारी मिटवा मग घरी चहा प्या येऊ नका परत निघा आज येतो अरे यांच्या घराने भाकरी आहे का मठ्ठा गरीब गोपी हे गोपी व्हॉट आर डुईंग नाव तू तर गप्पाच बस तुला सकाळी सांगितलं होतं आप्पा घरी नसल्यावर तुला भाकर नाही भेटणार तरी येस करीत होता ना आता गावातले लोक आणले काय मला आणाय बरोबर अरे काय बघता टाका याला गाडीत आज याचा निर्णयच करून टाकतो आप्पा कुठे वाचवा आब्या तू सोडला सरपंच तुम्ही काय बावळा बिवळा काय आप्पा तुम्ही गावात पाहुणे काय मला विचारून आता का अरे सरपंच गावात काय चाललंय सरपंच वाचवा नाही तर गावातलं मतदान कमी व्हायले अरे काय आलं अरे यांनी अमेरिकेच्या माणसाला फसवलं अरे लोकाला फसू तर तुम्ही मोठे झालेत लाजा वाटल्या पाहिजे तुम्ही कसं वागता आब्या तोडचा बोलून बोली कोणला फसवलं गोपी शेटच्या रक्त नाही अरे यो माणूस अमेरिकेहून आला माझ्या घरी मेच लावली 10,000 रुपये मी घेतले मी पैसे खाऊन बसलो आता आपाच घराला कुलूप लावून गेले माही काय चुकी